श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। 31 तारखेला सोमवारी आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन। तर स्वामींच्या सेवेमध्ये भरपूर अशा सेवा आहेत, सेवेला अंत नाही। त्याचबरोबर कोणतीही सेवा लहान मोठी नसते। 31 मार्च 2025 रोजी स्वामी प्रकट दिन आहे, तर 26 एप्रिल 2025 रोजी स्वामी स्मरण दिन आहे। स्वामींसमोर आपण आपल्या अडचणी समस्या सांगत असतो आणि त्यातून स्वामी आपल्याला योग्य ते मार्ग दाखवत असतात। आपण आपली इच्छापूर्तीसाठी यश प्राप्तीसाठी प्रगती होण्यासाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी संकटातून मुक्तता होण्यासाठी बऱ्याच गोष्टी ज्या काही आपल्या जीवनामध्ये अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, ते आपण स्वामींना सांगत असतो आणि स्वामींना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आपण प्रार्थना करत असतो। तसेच आपल्याला 31 मार्च या दिवशी एक स्वामींकडे नवस बोलायचा आहे, जेणेकरून आपल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी स्वामी आपल्याला योग्य ते मार्ग दाखवतील। म्हणजे आपल्या काही अडचणी असतील, समस्या असतील जे की संपतच नाहीत, आपण कितीही सेवा केली स्वामींची तरी त्या अडचणी संपत नाहीत, संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडत नसेल, अशा वेळी देवाला आपण साकड घालत असतो। तर याच प्रकारे आपल्याला स्वामींजवळ एक इच्छा प्रकट करायची आहे, म्हणजेच एक नवस बोलायचं आहे आणि आपली इच्छापूर्तीसाठी एक सेवा आपल्याला करायची आहे। दत्ताचा अवतार मानले जाणारे आपले श्री स्वामी समर्थ आपल्याला योग्य ते मार्ग निवडून देण्यासाठी खरंच खूप मदत करत असतात। आपले गुरु आहेत, आपण आपल्या हाताने दररोज नित्य सेवा तर करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे। सेवेमध्ये असं नाही आहे की तुम्ही 1-2 दिवस सेवा केली आणि लगेच त्याचं फळ आपल्याला मिळेल। फळ मिळण्यासाठी आपल्याला थोडंसं टाईम लागत असतो। तर बघा, ही तुम्ही सेवा करून बघा, तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे स्वामी तुम्हाला काही ना काहीतरी प्रचिती देतीलच। तर नवस कसा बोलावा? नवस तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकतात। यासाठी मोठी पूजा किंवा होम हवन करण्याची अजिबात गरज नाही। तुम्ही घरी बसल्या आपण आपल्या स्वामी महाराजांना नवस बोलू शकतात किंवा तुमच्या जवळ जर मठ असेल, केंद्र असेल स्वामी समर्थ महाराजांचं, तर तुम्ही तिथेही जाऊन आपला नवस बोलू शकतात। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींना सर्वात जास्त आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे सेवा आहे। स्वामी सेवा हे आपल्या सेवेमध्ये सातत्य असणं खरंच महत्त्वाचं आहे। स्वामींना साधेपणा खूप आवडतं, स्वामींना नामस्मरण खूप आवडतं। तर 31 मार्चला तुम्हाला जमत नसेल, काही अडचणी असतील, 31 मार्च या दिवशी नवस न करता येत नसेल, तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी, स्वामींचा आवडतीचा दिवस म्हणजे गुरुवार आहे, तर गुरुवारी नवस तुम्हाला करायचा आहे तुमच्या इच्छापूर्तीसाठी। तर नवस करताना आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि सर्व स्वामी सेवेकऱ्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो आहेच असं मला वाटते। त्याचबरोबर स्वामींच्या फोटोसमोर आपल्याला बसायचं आहे, आसन टाकून बसायचं आहे। हातामध्ये आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे, नारळ पाणी असलेलं नारळ घ्यायचं आहे। त्या नारळावरती आपल्याला 2 म्हणजे खडीसाखरेचे खडे घ्यायचे आहेत, तर एक पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे आणि ते नारळ आपल्याला दोन्ही हातामध्ये असं धरायचं आहे आणि दोन्ही हातामध्ये धरून आपल्याला स्वामींना आपली जी इच्छा आहे ती प्रकट करायची आहे स्वामींसमोर। आणि ती इच्छा प्रकट करत असताना तुमच्या हाताने स्वामींची कोणती सेवा होणार आहे, कोणती सेवा तुम्ही करणार आहे, ते तुमचं म्हणजे काही ती स्वामींसमोर प्रकट करून स्वामी जोपर्यंत ती इच्छा म्हणजे आपली पूर्ण करत नाही तोपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे। तर सेवा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 वेळेस जप करा किंवा तुम्ही तारक मंत्र 108 वेळा किंवा तुम्हाला शक्य होत नसेल तर 21 वेळेस तारक मंत्र दररोज नित्य नियमाने तुम्हाला म्हणत चालायचं आहे। स्वामींना तुम्ही सांगा की मी असा नवस करत आहे आणि माझी इच्छा आहे की ती तुम्ही पूर्ण करावी, याच्यासाठी मी हा नवस करत आहे। कारण 11 माळी जप करायचा आहे तुम्हाला दररोज। त्याचबरोबर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण देखील तुम्ही दररोज करू शकतात। 108 पारायण करायचे आहेत, म्हणजे 1 ते 21 अध्याय तुम्हाला दररोज नित्यनियमाने वाचायचे आहेत। सेवा करत असताना सेवेमध्ये सातत्य ठेवा। नक्कीच स्वामी महाराज तुमची इच्छापूर्ती म्हणजे जी काही तुमची इच्छा आहे ती पूर्ण करतील। जो काही तुमचा नवस आहे ते देखील स्वामी महाराज पूर्ण करतील। फक्त सेवा करा, सेवा करायला मात्र विसरू नका। ती तुम्ही स्वामी महाराजांसमोर इच्छा सांगितली आहे ती पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ देखील लागू शकतो। असं नाही की तुम्ही स्वामींना तुमची अडचण सांगितली आणि लगेच ती पूर्ण होईल, असंही होत नाही कधी कधी। त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून आणि श्रद्धेने तुम्ही फक्त सेवा करत चला, स्वामी महाराज आपोआप तुम्हाला त्या सेवेचं फळ देतील, मनातल्या इच्छा पूर्ण करतील। तर या प्रकारे तुम्ही 31 मार्चला किंवा कोणत्याही गुरुवारी सकाळी तुम्हाला जसं वेळ मिळत नसेल सकाळी नवस बोलायला, तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये प्रदोष काळात म्हणजे दिवे लावणीच्या वेळेस सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात। 31 मार्चला तुम्हाला सकाळी हा नवस बोलायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळी हा नवस बोलू शकतात स्वामींसमोर। या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।